वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फंक्शन्सचे हे तीन टाईप बघायचे आहेत. तीन काय आहेत फंक्शन्सचे टाइप्स म्हणजे काय, फंक्शन कसा डिक्लेअर करायचा, फंक्शनच्या स्टेप, फंक्शन तयार करायच्या स्टेप्स आहेत. ह्या तिन्ही काय आहेत, फंक्शन तयार करायच्या स्टेप्स आहेत ह्या तिन्ही. तर त्या तिन्ही पैकी पहिली स्टेप ही फंक्शन डिक्लेरेशनची, दुसरी स्टेप फंक्शन कॉलिंगची आणि तिसरी स्टेप फंक्शन डेफिनेशनची. या तीन स्टेप आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन्स डेफिनेशन, ही नीड ऑफ फंक्शन, ऍडव्हान्टेज ऑफ फंक्शन आणि ही डायग्राम आपण बघितली होती, ही इमेज आपण बघितली होती एवढी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे त्याचे स्टेप्स बघायचे आहेत. फंक्शन कसं डिक्लेअर करायचं प्रोग्राम मध्ये, फंक्शनला कसं कॉल करायचं प्रोग्राम मध्ये आणि फंक्शनची डेफिनेशन कशी लिहायची प्रोग्राम मध्ये. मित्रांनो, कालच्या लेक्चरच्या द्वारा तुम्हाला एवढं तर समजलं असेल, फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे फंक्शनला काहीतरी नाव देणं, फंक्शन कॉलिंग म्हणजे फंक्शनला आवर्जून बोलविणं, म्हणजे फंक्शनला कॉल करणं, हे फंक्शन इकडे असं म्हणणं. आणि फंक्शन डेफिनेशन म्हणजे फंक्शनचं काम. फंक्शन जर समजा फंक्शन जर माळी असेल तर फंक्शन काय करणार, फंक्शन झाडाला पाणी देणार, झाड कापणार. फंक्शन जर शेफ असेल तर फंक्शनचं काम काय राहणार, फंक्शनचं काम जेवण बनवणार राहणार. फंक्शन जर ऍथलिक्स असेल तर त्याचं काम काय राहणार, त्याचं काम स्पोर्ट्स खेळणार राहणार, विविध प्रकारचे स्पोर्ट्स ट्राय करणार राहणार. फंक्शन जर क्रिकेटर असेल तर त्याचं काम काय राहणार, क्रिकेट खेळणार राहणार. तर मित्रांनो, हे प्रत्येक त्याची क्रिया राहते. फंक्शन डेफिनेशन म्हणजे त्या फंक्शनचं काम काय राहणार. फंक्शनला जर काम दिलं की आपण ऍडिशन करायचे तर ते फंक्शन ऍडिशनच काम करणार. मग त्या फंक्शनला नाव द्यावं लागेल, त्या फंक्शनला बोलविल्यानंतर ते काम ते करेल. फंक्शन डेफिनेशन जी काही डेफिनेशन लिहिलेली असेल, समजा डेफिनेशन मध्ये आपण लिहिलं की त्यांनी ऍडिशन केलं पाहिजे, असा प्रोग्राम आपण त्या डेफिनेशन मध्ये लिहिला तर त्याने ऍडिशनच करणार. तर मित्रांनो, आता फंक्शन डिक्लेरेशन आधी बघूया, त्यानंतर फंक्शन कॉल बघूया, फंक्शनला बोलवितात कसं प्रोग्राम मध्ये, आणि फंक्शन डेफिनेशन सुद्धा बघूया. तर मित्रांनो, फंक्शन डिक्लेरेशन इज सिमिलर टू व्हेरिएबल डिक्लेरेशन. आपण व्हेरिएबल बनवित होतो तसंच फंक्शन सुद्धा डिक्लेअर करायचं. आपण व्हेरिएबल कसा डिक्लेअर करीत होतो, व्हेरिएबल नेम, त्याचा डाटा टाईप आणि त्याचा सिंटॅक्स माहिती ना, व्हेरिएबल नेम, त्याचा डाटा टाईप आणि असं सेमी कॉलम देऊन टाकायचो. इथं काय असायचं, व्हेरिएबल नेम, इथं कसं फंक्शन नेम आहे, रिटर्न टाईपच्या जागी त्याचा डाटा टाईप असायचा आणि इथं त्याचा सेमी कॉलम असायचा. असा व्हेरिएबल डिक्लेअर करीत होतो, तसंच आता फंक्शन डिक्लेअर करायचे. फंक्शन कसं डिक्लेअर करायचं तर ती पुढे बघूया. फंक्शन डिक्लेरेशन इज कॉल्ड ॲज फंक्शन प्रोटोटाइप. फंक्शन डिक्लेरेशनच फंक्शन प्रोटोटाइप म्हणजेच फंक्शनला एक प्रकारचं स्ट्रक्चर, प्रोटोटाइप म्हणजे एक प्रकारचं स्ट्रक्चरच राहते मित्रांनो. म्हणजे आता आपण घर बांधताना त्याची ब्ल्यू प्रिंट काढतो, त्यालाच स्ट्रक्चर असं म्हणतात मित्रांनो. घर बांधताना जी ब्ल्यू प्रिंट काढतो त्या ब्ल्यू प्रिंट नुसार आपण घर बांधतो, एखादी बिल्डिंग बांधतो, तर ती बिल्डिंग त्यालाच प्रोटोटाइप म्हणतात मित्रांनो. मग फंक्शन डिक्लेअर करायचं, डिक्लेअर केलं म्हणजे काय झालं, एक प्रकारचं प्रोटोटाइप झालं, एक प्रकारचं त्याचं ब्ल्यू प्रिंट बांधलं. आता बिल्डिंग बांधायचं म्हणजे काय, फंक्शन डिक्लेअर झालं. आता बिल्डिंग बांधायची म्हणजे काय, फंक्शन कॉल करायचं आणि फंक्शन डेफिनेशन लिहायची, ती म्हणजे बिल्डिंग बांधणे, ह्याला म्हणजे ब्ल्यू प्रिंट, ह्याला एक प्रोटोटाइप बी म्हणू शकता तुम्ही. फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे फंक्शन प्रोटोटाइप असं म्हणू शकता. सेकंड लाईन समजली तुम्हाला. इफ वी नीड फंक्शन देन फर्स्ट वी नीड टू डिक्लेअर इट. फंक्शनला डिक्लेअर करावं लागेल. मी तुम्हाला म्हणलं ना, फंक्शनला नाव द्यावं लागेल, फंक्शनला डिक्लेअर करावं लागेल. फंक्शन कॅन बी डिक्लेअर आउट ऑफ मेन ऑर इन द मेन. फंक्शन तुम्ही मेन फंक्शन मध्ये सुद्धा डिक्लेअर करू शकता आणि मेन फंक्शनच्या बाहेर सुद्धा डिक्लेअर करू शकता. पहा, मेन फंक्शन कोणतं असतंय, हे इंट मेन. हा इंट मेन जे मेन फंक्शन राहते आणि रिटर्न टाइम राहते, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हो का इथं डिक्लेअर केलाय, बघा इथं डिक्लेअर केलाय, हे पहा फंक्शन डिक्लेरेशन, इथं फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे. फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे, काय डिक्लेअर केलंय, वाईड. फंक्शनचं नाव काय डिक्लेअर केलं आहे, वाईड काय आहे, रिटर्न टाईप आहे, रिटर्न टाईप. आणि हे काय आहे, फंक्शनचं नाव आहे. आणि इथं ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रेसेस आणि सेमी कॉलम असं जोडलेलं आहे. मग याला फंक्शन डिक्लेरेशन म्हणतात. फंक्शन डिक्लेरेशन ह्या लाईनीचा अर्थ काय होता, चौथ्या लाईनीचा अर्थ फंक्शन डिक्लेरेशन एकतर या इंट मेनच्या बाहेर करू शकतो, इथं बाहेर केलेलं आहे, आणि किंवा या इंट मेनच्या मध्ये करू शकतो. मध्ये म्हणजे कोणत्या, इथं या ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रेसेसच्या मध्ये, एकतर इथं सुद्धा करू शकतो. तर इथं काय केलेलं आहे, बाहेर केलेलं आहे, पहा इथं बाहेर केलेलं आहे डिक्लेरेशन.
दोन्हीपैकी कुठेही चालतो असा या लाईनीचा अर्थ होतो. पहा, इंट मेनच्या मध्ये किंवा इंट मेनच्या बाहेर. पहा काय फंक्शन डिक्लेरेशन करताना काय काय करावं लागते, रिटर्न टाईप लिहावं लागते. रिटर्न टाईप कोणता लिहायचा, वाईड. असं वाईड असा रिटर्न टाईप लिहायचा. त्यानंतर फंक्शन नेम हा त्याचा सिंटॅक्स आहे. सिंटॅक्स द्वारा आपण लिहित जातो असं. तर सिंटॅक्सला बघून लवकर समजलं जातं. फंक्शन डिक्लेरेशन आणि हे तिन्ही विचारले, हे समजा तुम्हाला तिन्ही स्टेप्स विचारले फंक्शन डिक्लेरेशनचे, त्यापैकी कोणतीही एक विचारतात. त्याच्यात सिंटॅक्स लिहायचा, एक्झाम्पल लिहायचं, त्याचा प्रोग्राम लिहायचं, थोडीशी थेअरी लिहायची, ह्याच्यातली थोडीशी थेअरी लिहायची. एवढं सगळं तुम्हाला लिहायचं आहे पेपरमध्ये. तर मित्रांनो, आता फंक्शन नेम काय दिला आहे इथं, फंक्शन नेम हॅलो दिला आहे. या ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रेसेस मध्ये तुम्ही पेरिमीटर लिस्ट टाकू शकता. पेरिमीटर लिस्ट म्हणजे काय, इथं तुम्ही एखादा व्हेरिएबल टाकू शकता. व्हेरिएबल काय नाव, एक्स व्हेरिएबल टाकू शकता, किंवा कॉमा देऊन वाय व्हेरिएबल टाकू शकता, किंवा या वाय वरती व्हॅल्यू टाकू शकता 10 अशी, या एक्स वरती व्हॅल्यू टाकू शकता तुम्ही 45 अशी व्हॅल्यू टाकू शकता. याला पेरिमीटर्स म्हणतात मित्रांनो. याला आर्ग्युमेंट सुद्धा म्हणतात आणि पेरिमीटर सुद्धा म्हणतात. दोन्ही एकच गोष्ट आहे, पण ही तुम्हाला मी आत्ताच शिकविणार नाही, पुढे चलून शिकायचं आपल्याला. म्हणजे आता फक्त एवढं लक्षात ठेवा की डिक्लेअर कसं करतात. फंक्शन असं डिक्लेअर करतात, वाईड, हॅलो, आणि हे ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रेसेस म्हणजे फंक्शन असते. यालाच फंक्शन म्हणतात मित्रांनो. हे ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रेसेस दिसायले त्याला फंक्शन म्हणतात, फंक्शन. आता हॅलो नावाचं फंक्शन डिक्लेअर झालं, त्याचा रिटर्न टाईप काय आहे, वाईड आहे. एवढं जर कळालं, आणि क्लोज करायचं ह्याला सेमीकॉलन द्वारा. एवढं तुम्हाला सगळ्यांना कळालं कसं डिक्लेअर करतात. आय होप तुम्हाला समजायला असेल कसं डिक्लेअर करतात. इंट एक्झाम्पल वाईड इज द रिटर्न टाईप. वाईड काय आहे, रिटर्न टाईप. हॅलो काय आहे, फंक्शनचं नाव आहे. हॅलो इज फंक्शन नेम. वाईड मेन फंक्शन डज नॉट रिटर्न एनी टाईप ऑफ व्हॅल्यू. म्हणजे काय, हे वाईड मेन फंक्शन आहे. वाईड मेन आहे का, ते कोणतीच व्हॅल्यू रिटर्न करत नाही. वाईड म्हणजे काहीच व्हॅल्यू रिटर्न करणार नाही, त्याला वाईड असं म्हणतात. म्हणून इथं वाईड रिटर्न टाईप वाईड का लावून, रिटर्न टाईप का म्हणून वाईड लावलंय आपण, कारण की ते कोणतीच व्हॅल्यू रिटर्न करीत नाही म्हणून. त्यामुळे आपण रिटर्न टाईप वाईड लावला आहे. तर मित्रांनो, वी कॅन यूज इंट फ्लोट कॅर डाटा टाइप ॲज रिटर्न टाईप इन फंक्शन्स. इंट फ्लोट कॅर डाटा टाईप आहेत का, ॲज ए रिटर्न टाईप इन फंक्शन्स यूज करू शकतो. वी कॅन यूज, हे डाटा टाईप सगळे यूज करू शकतो. रिटर्न टाईप इन फंक्शन म्हणजे फंक्शन मध्ये आपण ही सगळी डाटा टाईप यूज करू शकतो. म्हणजे काय, या फंक्शनच्या रिटर्न टाईप मध्ये इथं इंट फ्लोट कॅर हे यूज करू शकतो. पण मी इथं इंट फ्लोट कॅर यूज केले का, इथं काय यूज केले, वाईड यूज केले. आणि हमेशा तुम्ही पण वाईडच यूज करायचं. तर कोणती बी डाटा टाईप आपण यूज करू शकतो. वाईल गिव्हिंग नेम टू द फंक्शन, फ्लो रूल्स ऑफ व्हेरिएबल नेमिंग कन्व्हर्जन्स. पहा मी काय सांगत आहे, जेव्हा तुम्ही नेम देता फंक्शनला तेव्हा तुम्हाला रूल्स फॉलो करावं लागते व्हेरिएबल नेम कन्व्हर्जनचे. पहा, फंक्शनला नाव देताना आपण व्हेरिएबलला नाव देताना कसं 4 रूल्स फॉलो करत होता, 4-5 रूल्स. युनिट वन मध्ये आपले रूल्स होते बघा, व्हेरिएबल साठी हे करायचे. तर त्या रूल्स नुसार फंक्शनला हे करायचं. म्हणजे फंक्शनच्या नावापुढे स्पेशल सिम्बॉल, स्पेशल कॅरेक्टर नसला पाहिजे. फंक्शनचं नाव असं अंडरस्कोर पासून सुरू झालं नाही पाहिजे. फंक्शनचं नाव अंडरस्कोर पासून सुरू झालं नाही पाहिजे. असं अंडरस्कोर पासून सुरू झालं नाही पाहिजे ही असं सांग. फंक्शनचं नाव अंडरस्कोर पासून सुरू झालं नाही पाहिजे ही असं अंडरस्कोर. हे पहा इथं दिसलं का, मी कसं अंडरस्कोर लावले तसं अंडरस्कोर पासून फंक्शनचं नाव कधीच सुरू झालं नाही पाहिजे. अशा 4-5 ती स्टेप्स होत्या व्हेरिएबल डिक्लेअर करण्याच्या. व्हेरिएबलच्या नावापुढे सिम्बॉल नसला पाहिजे, अशा वाल्या स्टेप्स होत्या 4-5. तर त्या स्टेप्स, व्हेरिएबलच्या नावात स्पेस नसला पाहिजे, असा स्पेस नसला पाहिजे, त्या स्टेप्स सारखंच फंक्शन सुद्धा वापर करायचा. म्हणजे त्या स्टेप वापरून फंक्शन सुद्धा तयार करायचं. म्हणजे कसं, तेच रूल फंक्शन साठी सुद्धा लागू होणार. फंक्शनच्या नावापुढे सुद्धा असं अंडरस्कोर जमणार नाही. फंक्शनच्या नावापुढे सुद्धा, नावामध्ये सुद्धा असं स्पेस जमणार नाही. फंक्शनच्या नावापुढे स्पेशल सिम्बॉल्स असे जमणार नाही. असं स्पेशल सिम्बॉल्स जसं की डॉलर असा जमणार नाही. होप की तुम्हाला समजायला असेल या लाईनीचा मिनिंग. काही नाही, जे व्हेरिएबलचे रूल्स होते, व्हेरिएबलचे रूल्स तेच फॉलो होतील फंक्शन्सच्या रूल्सला, असा तेवढा म्हणणं आहे या लाईनचा. वी कॅन राईट फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट
ऑर विथ वन ऑर मोर आर्ग्युमेंट्स. पहा, आर्ग्युमेंट म्हणजे काय, हे पेरिमीटर्स म्हणजेच आर्ग्युमेंट. पहा, फंक्शनला काय करू शकतो, वी कॅन राईट फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट्स. म्हणजे काय, फंक्शन आर्ग्युमेंट न लिहिता, म्हणजे सिम्पली असं नुसतं ब्रॅकेट ठेवून द्यायचं. हे असं आहे. आता ह्या ब्रॅकेट मध्ये काही आहे का, इथं असं काही आहे का, नाही. म्हणजे इथं काय झालं, नो आर्ग्युमेंट. हे काय झालं, नो आर्ग्युमेंट. नो आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट असणं म्हणजे काय झालं, वन आर्ग्युमेंट असले म्हणजे काय झालं, एक्स वरती व्हॅल्यू असणार आहे. ह्याला वन आर्ग्युमेंट म्हणते. म्हणजे काय, एक्स वरती व्हॅल्यू आहे. आणि मोर दॅन वन आर्ग्युमेंट म्हणजे वाय वरती सुद्धा व्हॅल्यू असणार. वाय इज इक्वल टू 5. मोर दॅन वन आर्ग्युमेंट म्हणजे एच इज इक्वल टू 6. असं मोर दॅन वन आर्ग्युमेंट म्हणजे हे इथं 3 आर्ग्युमेंट झाले, एक्स वाय झेड, सॉरी एक्स वाय एच, एक्स वाय झेड चांगलं दिसेल, एक्स वाय झेड ही 3 आर्ग्युमेंट झाली. इथं हे 3 आर्ग्युमेंट झाले. तर मित्रांनो, नो आर्ग्युमेंट म्हणजे काय, इथं ब्रॅकेट मध्ये काहीच नाही. आणि आर्ग्युमेंट म्हणजे काय, इथं ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं असणार. आता तुम्हाला कळलं, आर्ग्युमेंट म्हणजे काय, हे ब्रॅकेट मध्ये काहीतरी लिहिलेलं असणार, म्हणजे व्हॅल्यूज दिलेला राहणार व्हेरिएबलला. काहीतरी म्हणजे काय, उगाच वेळवाकडं काही लिहिलेलं नसणार आहे. इथं व्हेरिएबल वरती व्हॅल्यू दिलेल्या असणार आहेत. समजलं काय म्हणलं आहे मग या लाईनीत, वी कॅन राईट फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट. म्हणजे फंक्शन ओपन सुद्धा सोडू शकतो आपण, ओपन ब्रॅकेट सुद्धा सोडू शकतो. ऑर विथ वन ऑर मोर आर्ग्युमेंट, ऑर किती पण आर्ग्युमेंट त्याच्यात लिहू शकतो आपण, वन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा. असं ओपन सुद्धा सोडू शकतो किंवा वन पेक्षा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा आर्ग्युमेंट त्याच्यापाशी लिहू शकतो. आर्ग्युमेंट म्हणजे पेरिमीटर. फंक्शन कॉल. आता फंक्शन कॉल बघा, फंक्शन डिक्लेरेशन झालं. फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे काय झालं, तुम्हाला समजलं. फंक्शनचं नाव डिक्लेअर करायचं आणि त्याचा रिटर्न टाईप डिक्लेअर करायचा प्रोग्राम मध्ये. पहा, हा प्रोग्राम आहे, त्याचं नाव आणि रिटर्न टाईप डिक्लेअर केला, याला फंक्शन डिक्लेरेशन असं म्हणतात. आता मित्रांनो, फंक्शन कॉलिंग बघायचं. फंक्शन कॉलिंग कशात लिहायचं असते, फंक्शन कॉलिंग इंट मेनच्या मधात फंक्शन कॉलिंग लिहायचं असते. फंक्शन कॉलिंग म्हणजे इथं जर तुम्ही कॉलिंग लिहिलं तर फंक्शन डेफिनेशन ही काय आहे, फंक्शन डेफिनेशन आहे. तर फंक्शन डेफिनेशन इथं यूज होणार. फंक्शन डेफिनेशन मध्ये जर ऍडिशनचा प्रोग्राम असेल, जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल यूज करता तेव्हा तुम्हाला या ठिकाणी या फंक्शनच्या ठिकाणी ऍडिशनचा प्रोग्राम यूज झालेला दिसन. ही एक इलॉजिकल गोष्ट झाली सांगायच्या तात्पर्याने, पण ती तुम्हाला प्रोग्राम मध्ये आणखीनच क्लिअर होऊन जाईल. फंक्शन कॉल म्हणजे काय होते ते बघा. फंक्शन कॉलिंग म्हणजे काय, इन दिस प्रोग्राम इज नोन ॲज फंक्शन कॉलिंग. सॉरी, कॉलिंग फंक्शन इन प्रोग्राम इज नोन ॲज फंक्शन कॉलिंग. म्हणजे काय करायचं, फंक्शनला कॉल करायचं. आता ह्या फंक्शनला डिक्लेअर केलं आपण, फंक्शनला डिक्लेअर केलं, आता त्याला कॉल करायचं प्रोग्राम मध्ये. एवढं तर समजलं ना. वी कॉल फंक्शन इज एक्झिक्युटेड, प्रोग्राम कंट्रोलर गोज टू फंक्शन डेफिनेशन. म्हणजे काय, वेन कॉलिंग फंक्शन इज एक्झिक्युटेड, प्रोग्राम कंट्रोलर गोज टू फंक्शन डेफिनेशन. जेव्हा कॉलिंग फंक्शन लिहितो आपण प्रोग्राम मध्ये, इथं पहा, प्रोग्राम मध्ये पहा, इथं आपण काय केलेलं आहे, कॉलिंग फंक्शन लिहिलेलं आहे. हे पहा, कॉलिंग फंक्शन इथं लिहिलेलं आहे. कॉलिंग फंक्शन जेव्हा लिहिलं तेव्हा प्रोग्राम कंट्रोलर कुठं उडी मागतो, कुठं जातो, गो टू स्टेटमेंट सारखे सिंपल. इथं गो टू स्टेटमेंट लिहिलं तर गो टू स्टेटमेंटनी प्रोग्राम कंट्रोलर कुठे जात होता, दुसऱ्याच लाईनीला. तसंच हा फंक्शन लिहिल्यानंतर फंक्शनला कॉल केल्यानंतर फंक्शन हा प्रोग्राम कंट्रोलर कुठे जाणार, फंक्शनच्या डेफिनेशनला. म्हणजे कुठं, इथं फंक्शनच्या डेफिनेशनला इथं. मग ही लाईन तुमची या फंक्शनच्या ठिकाणी डिस्प्ले होईल प्रिंटएफ द्वारा. दिस इज युजर डिफाईन फंक्शन. ही लाईन या फंक्शनच्या जागी प्रिंट होऊन येईल, आउटपुटला या फंक्शनच्या जागी प्रिंट होऊन येईल. होप की तुम्हाला समजलं असेल. या युजर डिफाईन फंक्शन मध्ये काय लिहिलेलं आहे, प्रिंटएफ मध्ये दिस इज युजर डिफाईन फंक्शन. हा युजरला मेसेज टाकलेला आहे, म्हणजे आउटपुटला मेसेज टाकलेला आहे. पण मेसेज मी ह्याच्यात टाकलेला आहे का, इंट मेन मध्ये. इंट मेन मध्ये टाकलं तरच आउटपुटला डिस्प्ले होतं ना. पण इंट मेन मध्ये मी टाकला नाही, मी वेगळा फंक्शन बनवलेला आणि त्या फंक्शन मध्ये मेसेज टाकलेला आहे. हे तुम्हाला समजलं. तर मग ह्या फंक्शनला मी वापरू शकतो ना. ह्या फंक्शनला मी कॉल केलं, इथं जर जेव्हा मी कॉल करीन तेव्हा प्रोग्राम कंट्रोलर इथं उडी मागून येईल, प्रोग्राम कंट्रोलर इथं येईल या वाईड मेन फंक्शनवर, आणि याच्या मदतलं जे काही असेल ते आउटपुटला इथं डिस्प्ले करून जाईल, आउटपुटला डिस्प्ले करून जाईल. जेव्हा प्रोग्राम फंक्शन कॉलिंग फंक्शन कॉलिंग जेव्हा एक्झिक्यूट होती तेव्हा प्रोग्राम कंट्रोलर फंक्शन डेफिनेशन वरती जातो आणि डेफिनेशन वरती जे काय असेल ते आउटपुटला डिस्प्ले करून जातो. हे तुम्हाला समजलं, आय होप समजलं असेल. ह्या लाईनीचा तेच अर्थ होतो, प्रोग्राम कंट्रोलर त्या लाईनीवरती त्या फंक्शन वरती जम्प करून जातो आणि ते त्याच्या मदतलं काही काय असं ना ते एक्झिक्यूट करून टाकतो. वी कॅन पास आर्ग्युमेंट
टू फंक्शन डेफिनेशन थ्रू कॉलिंग फंक्शन. पहा, वी कॅन पास आर्ग्युमेंट. तुम्हाला मी सांगितलं होतं इथून तुम्ही आर्ग्युमेंट पास करू शकता. म्हणजे काय, एक्स वरती x इज इक्वल टू 10 असे व्हॅल्यू पास करू शकता. y इज इक्वल टू 20 अशा व्हॅल्यूज x आणि y वरती व्हेरिएबल वरती टाकू शकता. त्यालाच आर्ग्युमेंट पास करणे म्हणतात मित्रांनो. इथून सुद्धा तुम्ही पास करू शकता. या कॉलिंग फंक्शन मधून पास करू शकता तुम्ही आर्ग्युमेंट. एवढं लक्षात ठेवा की तुम्ही कॉलिंग फंक्शन मधून पास करू शकता आर्ग्युमेंट. फंक्शन डेफिनेशन थ्रू कॉलिंग फंक्शन्स म्हणजे काय, या फंक्शन डेफिनेशन मध्ये तुम्ही जरी डिक्लेअर नाही केले, या फंक्शन डेफिनेशन मध्ये समजा इथे ऍडिशनचा प्रोग्राम आहे आणि आपल्याला 2 नंबर्स लागणार आहेत ऍडिशन करण्यासाठी. काय, एक्स आणि 2 नंबर्स लागणार आहेत. कोणते कोणते, एक्स आणि वाय. आणि एक्स आणि वाय वरती व्हॅल्यू आपण टाकलेल्या नाहीत. एक्स आणि वाय वरती व्हॅल्यू इथून देणार आपण. इथं जागा नाही म्हणून मी इथं असं वर लिहित आहे, वर एरो करून. एक्स इज इक्वल टू 10 आणि वाय इज इक्वल टू 20 अशा व्हॅल्यू मी देणार आहे. एक्स इज इक्वल टू 10, वाय इज इक्वल टू 20. तर ते पेरिमीटर्स तर तुम्हाला आणखीन पुढे घ्यायचंच आहे. मी तर बेसिक सांगत आहे. आणखीन पुढे घ्यायचं आहे तुम्हाला, ते समजायचं राहिलेलं आहे. बेसिक एक्सप्लेन करून सांगत आहे वर जसं की तुम्हाला पुढचा आयडिया लागून जाईल, जेणेकरून तुम्हाला पुढचा आयडिया लागून जाईल. टेन्शन घेऊ नका. लक्षात येत नाही सोडून द्या. फक्त एवढं कळून घ्या, कॉलिंग फंक्शन म्हणजे हा राहतंय, फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे हा राहतंय, आणि फंक्शन डेफिनेशन म्हणजे हा राहतंय. त्याच्यामध्ये फंक्शनचा प्रोग्राम लिहितो आपण. एवढं लक्षात ठेवा फक्त. आता पहा, मी ही पूर्ण करतो माझं वाक्य. जेव्हा मी इकडून हे पेरिमीटर्स पास करतो, यालाच काय म्हणतात, आर्ग्युमेंट्स पास करतो. जेव्हा मी इकडून पेरिमीटर्स पास करतो तेव्हा याच्यावरती व्हॅल्यू स्टोअर होऊन जाते. आता हे फंक्शन कॉल, हे इथं फंक्शन कॉल केल्यानंतर प्रोग्राम कंट्रोलर इथं जातो आणि याच्यावरती एक्स आणि वाय आहेत का त्याच्यावरती व्हॅल्यू भरून टाकतो. इथं काय टाकले 10, त्यामुळे इथं एक्स वरती 10 व्हॅल्यू जाईल. इथं काय टाकले 20, मग त्यावरती या वाय वरती कोणती व्हॅल्यू जाईल, 20 व्हॅल्यू जाईल. आणि इथं दोघांचे ऍडिशन होऊन आउटपुटला डिस्प्ले होऊन जाईल जर ऍडिशनचा प्रोग्राम या फंक्शन मध्ये लिहिला तर. होप तुम्हाला समजलं असेल. पेरिमीटर्स काय राहतात ती, पेरिमीटर्सचं बी क्लिअर झालं असेल. पण पुढे घ्यायचंय आपल्याला, टेन्शन घेऊ नका. पुढे आणखीन घ्यायचंय, पेरिमीटर्स म्हणजे काय राहतात ते सुद्धा घ्यायचंय. हे पहा, फंक्शन कॉलिंग कशी करतो. ही लाईन राहिली ना आपली, ही लाईन राहिली. व्हेरिएबल passed in function call is known as actual arguments. जेव्हा व्हेरिएबल इथून पास करतो आपण, लिस्ट ऑफ व्हेरिएबल्स पास करतो आपण, तेव्हा त्याला ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स म्हणतात मित्रांनो. त्याला आर्ग्युमेंट्सच म्हणतात. ऍक्च्युअल तो बहाणा आहे म्हणायचा, पण त्याला नेमकं आर्ग्युमेंटच म्हणतात. फंक्शन नेम आणि त्याच्यात आर्ग्युमेंटची लिस्ट ऑफ ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स. ह्याच्यात आर्ग्युमेंटची लिस्ट म्हणजे एक्स वाय झेड किती पण आर्ग्युमेंट असू शकतात. फंक्शन नेम काय आहे, हॅलो. फंक्शन नेम आधी डिक्लेअर करायचा, व्हॉइड हॅलो आणि साधा फंक्शन, आणि त्याच्यानंतर फंक्शन नेम आणि त्याची आर्ग्युमेंट असतील तर त्याची लिस्ट. आर्ग्युमेंट असतील तर बरं का, नसले तर डिक्लेअर करायची गरज नाही. असतील तर डिक्लेअर करा, असतील तर इथं लिहून टाका, नसतील तर लिहायची गरज नसते. या फंक्शनच्या ब्रॅकेटमध्ये आर्ग्युमेंट कशात लिहितात, ह्या फंक्शनच्या ब्रॅकेटमध्ये आर्ग्युमेंट लिहित असतात. मी बारीक सारीक गोष्ट तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे क्लिअर होतच चलत असेल. अबोव एक्झाम्पल मध्ये शो हॅलो फंक्शन इज कॉल्ड. पहा, हा फंक्शनला काय फंक्शन कॉल केलेला आहे, त्याचं नाव काय आहे, हॅलो. ही लाईनचा अर्थ ती आहे. इफ फंक्शन डिक्लेरेशन कंटेन्स व्हेरिएबल ऍज आर्ग्युमेंट देन ओनली वी कॅन पास व्हॅल्यू बाय युझिंग कॉलिंग फंक्शन. पहा, फंक्शन डिक्लेरेशन मध्ये व्हॅल्यू आर्ग्युमेंट्स असतील, म्हणजे इथं जर एक्स वाय वरती व्हॅल्यू घ्यायची असतील तरच आपण इथून पास करू शकतो. इथून एक्स वाय व्हॅल्यू पास करू शकतो. अदरवाईज आपण पास करू शकतो का, तर नाही. तर इथं पहा, त्याच्या 2 टाईप आहेत. काय, फंक्शन कॉलच्या 2 टाईप आहेत. फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. या दोघांचा डिफरन्स 4 मार्कासाठी मेन एक्झाम साठी विचारला जातो. या दोघांचा डिफरन्स, तर मी ते डिफरन्स त्या आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये हाचा डिफरन्स आणि फंक्शन कॉल बाय व्हॅल्यू काय राहते, कॉल बाय रेफरन्स काय राहते ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. टेन्शन घेऊ नका. आता जरी समजलं नाही तरी ते एक्सप्लेन करून लागले. यावर स्पेसिफिक प्रश्न पडतो कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स वरती. याच्या नंतरच्या लेक्चर मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देईन, टेन्शन घेऊ नका. प्रोग्राम कंट्रोलर एक्झिक्यूट कॉलिंग फंक्शन्स देन इट विल गोज टू फंक्शन डेफिनेशन. पहा, आधी काय होते, कॉलिंग फंक्शन एक्झिक्यूट होते. कॉलिंग फंक्शन एक्झिक्यूट झाल्यावर फंक्शन डेफिनेशनला जाते. काय, प्रोग्राम कंट्रोलर. तेच वाक्य आहे ना मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं. आधी काय एक्झिक्यूट होणार, हे एक्झिक्यूट होणार. त्यानंतर हे एक्झिक्यूट झाल्यानंतर डायरेक्ट प्रोग्राम कंट्रोलर इथं जम्प करणार आणि हा फंक्शन डेफिनेशन एक्झिक्यूट करणार.
it check number of argument and type of argument. It's match, then only it will execute body of function definition. हे काय करतंय? नंबर ऑफ आर्ग्युमेंट चेक करते. काय? फंक्शन कॉलिंग नंबर ऑफ आर्ग्युमेंट चेक करते. फंक्शन कॉलिंग काय करते? नंबर ऑफ आर्ग्युमेंट चेक करे, किती आर्ग्युमेंट आहे त्याच्यात ते चेक करते आणि ती आर्ग्युमेंट मॅच करतात का त्या फंक्शन डेफिनेशन मध्ये जितके पण आर्ग्युमेंट आहेत त्यांच्यासोबत. जर तुम्ही पहा मी खाली घेतो. इथं जर तुम्ही डिक्लेअर करताना काय केलं? एक्स केलं. इथं एक्स वरती व्हॅल्यू टाकली तुम्ही 10 आणि इथं जर तुम्हाला एक्स वरती व्हॅल्यू आणि तुमची इथं व्हॅल्यू असेल आणि तुमची इथं एक्स वरती व्हॅल्यू काय असेल? इथं एक्स वरती व्हॅल्यू काय? इथल्या एक्स वरती व्हॅल्यू 10च जाईल. इथल्या एक्स वरती व्हॅल्यू 10च जाईल. जर मित्रांनो तुम्ही इथं डिक्लेअर करताना एक्स करत आहात आणि इथं तुमची वेगळीच व्हॅल्यू आहे. इथं जर तुमची समजा इथं झेड आहे, झेड इज इक्वल टू झेड आहे, तर मित्रांनो ही व्हॅल्यू जे एक्स वरची 10 व्हॅल्यू या झेड वरती जाईल का? तर नाही. इथं सुद्धा तुम्हाला एक्सच करावं लागेल तेव्हाच तुमची व्हॅल्यू त्यावरती जाईल. म्हणजे दोन्ही काय करायला पाहिजेत? मॅच करायला पाहिजे. इथला आर्ग्युमेंट आणि इथला आर्ग्युमेंट मॅच करायला पाहिजे. दोन्ही मॅच झाले तरच ते एक्झिक्यूट होतील, अदरवाईज एरर तुमचा येऊन जाईल. दोन्ही मॅच झाले नाही तर फंक्शन मिसिंग म्हणते किंवा आर्ग्युमेंट मिसिंग असं एरर येऊन जाईल. चला, फंक्शन कॉलिंग समजलं. थोडक्यात फंक्शनला बोलवणे. फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे फंक्शनला नाव देणे, एक पहिचान देणे, आणि कॉलिंग म्हणजे फंक्शनला बोलवणे. आणि कॉलिंग एक्झिक्यूट झाल्यानंतर मी फंक्शन प्रोग्राम कंट्रोलर कुठे जातो? फंक्शन डेफिनेशनला. आता इथं खरी मजा आहे मित्रांनो. फंक्शन डेफिनेशन मध्ये काय राहतं? फंक्शन डेफिनेशन कंटेन ऍक्च्युअल कोड विच इज एक्झिक्युटेड. फंक्शनचा ऍक्च्युअल कोड राहते. या फंक्शनचा ऍक्च्युअल कोड राहते. या हॅलो नावाच्या फंक्शनचा ऍक्च्युअल कोड त्या फंक्शन डेफिनेशन मध्ये राहते आणि तेच एक्झिक्यूट होते जेव्हा कॉलिंग फंक्शन कॉल करता तेव्हा तो फंक्शनचा डेफिनेशनचा हा कोड ऍक्च्युअल कोड तेच एक्झिक्यूट होते. द ऍक्च्युअल स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड आर इन्क्लूड इन फंक्शन डेफिनेशन. पहा, ऍक्च्युअल स्टेटमेंट जे काही स्टेटमेंट तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत. आता इथं पहा, बॉडी ऑफ फंक्शन मध्ये काय केलेलं आहे? प्रिंटएफ द युजर डिफाईन फंक्शन हा आउटपुटला मेसेज डिस्प्ले करायचा आहे. पण कसं करायचंय? फंक्शनद्वारा करायचंय. फंक्शनद्वारा कसं करणार? फंक्शन डेफिनेशन मध्ये तो लिहिणार आपण जे काही आपल्याला डिस्प्ले करायचं ह्या फंक्शन डेफिनेशन मध्ये लिहिणार. फंक्शन डेफिनेशन कसं ओळखायचं? इथं कर्ली ब्रेसेस राहते फंक्शन डेफिनेशनला. फंक्शन डेफिनेशन त्याला म्हणतात, त्याला कर्ली ब्रेसेस राहते, ते ओळखता येते सोपं. त्याचा सिंटॅक्स बी बघून घ्या. सिंटॅक्स असा लागते काय राहते? रिटर्न टाईप काय लिहायचं? वाईड लिहायचं. फंक्शन नेम काय लिहायचं? हॅलो लिहायचं. आर्ग्युमेंट असतील तर आर्ग्युमेंट लिहायचं, नसतील तर खुल्लं सोडून द्यायचं. इथं कसं लिहिलंय? खुल्लं सोडून दिले. मेनली तर इथं आर्ग्युमेंट लिहितच नाहीत या फंक्शन डेफिनेशन मध्ये. आणि पुन्हा बॉडी ऑफ फंक्शन या कर्ली ब्रेसेसच्या मध्ये लिहून टाकतात आणि त्याला क्लोजिंग वगैरे काय करायचे ते करून टाकतात. बॉडी ऑफ फंक्शन मध्ये काही पण असू शकते. ऍडिशनचा प्रोग्राम असू शकते, इफ एल्सचा प्रोग्राम असू शकते, तुमचा वॉवेल्स फाइंड आउट करायचा, तुमचा ग्रेटर नंबर फाइंड आउट करायचा, लार्जर नंबर फाइंड आउट करायचा अमॉंग 3 व्हेरिएबल्स. कोणचे पण प्रोग्राम असू शकते. टेबल लिहायचा प्रोग्राम असू शकते, कोणचा पण प्रोग्राम असू शकते. या फंक्शन डेफिनेशन मध्ये तुमच्या लिहिण्यावर आहे. आतापर्यंतचे जेवढे पण आपण प्रोग्राम केलेले आहेत ते सर्व प्रोग्राम आपण फंक्शनचा वापर करून करू शकतो. ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे. फंक्शन डेफिनेशन रिटर्न आफ्टर मेन फंक्शन. फंक्शन डेफिनेशन काय करतात? मेन फंक्शन झाल्यानंतर लिहितात. पहा, मेन फंक्शन झालं इंट मेन. हा फंक्शन मेन फंक्शन असते. इंट मेन म्हणजे कोणतं फंक्शन? मेन फंक्शन. मेन फंक्शन झाल्यानंतरच फंक्शन डेफिनेशन लिहिली जाते. पहा, इथं मेन फंक्शन संपायला आणि त्याच्यानंतर फंक्शन डेफिनेशन त्याच्या बाहेर लिहिली जाते. हा या लाईनीचा ऍक्च्युअली अर्थ आहे. When calling function is executed, then program controller goes to function definition. पहा, तेच वाक्य. जेव्हा कॉलिंग फंक्शन एक्झिक्यूट झालं तेव्हा प्रोग्राम कंट्रोलर कुठं जाणार? फंक्शन डेफिनेशन वरती जाणार. आफ्टर एक्झिक्युशन ऑफ फंक्शन डेफिनेशन प्रोग्राम कंट्रोलर गोज बॅक टू एंड ऑफ कॉलिंग फंक्शन. म्हणजे काय? आफ्टर एक्झिक्युशन फंक्शन डेफिनेशन प्रोग्राम कंट्रोलर गोज बॅक टू कॉलिंग फंक्शन. जेव्हा याचं एक्झिक्युशन झालं तेव्हा प्रोग्राम कंट्रोलर काय करणार? परत या कॉलिंग फंक्शन वरती येणार. आधी कॉलिंग फंक्शन वरती आलं, त्याच्यानंतर हे एक्झिक्यूट करणार. हे एक्झिक्यूट झालं त्याच्यानंतर परत कॉलिंग फंक्शन वरती येणार आणि परत रिटर्न 0 झाल्यानंतर प्रोग्राम एंड होणार. आपला इथं प्रोग्राम एंड होणार.
रिटर्न 0 झाला म्हणजे काय झालं, थोडक्यात प्रोग्राम एंड झाला. हा या लाईनीचा अर्थ आहे. सिंटॅक्स कसा आहे ते बघितलं आपण. बॉडी असती मध्ये. बॉडी म्हणजे काय, बॉडी ऑफ फंक्शन म्हणजे काय, कोणता पण प्रोग्राम तुम्ही लिहू शकता बॉडी ऑफ फंक्शनच्या जागी. एक्झाम्पल बघा, ही एक्झाम्पल बघा, खाली आहेच प्रोग्राम आपण घेणार आहोत. हा प्रोग्राम मी घेणार आहे, टाईप करून तुम्हाला दाखवणार आहे, टेन्शन घेऊ नका, लास्ट पर्यंत राहा. कॉलिंग फंक्शन पास व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल टू फंक्शन. कॉलिंग फंक्शन काय करते, पास करते व्हॅल्यू टू व्हेरिएबल. डेफिनेशन आर, फंक्शन डेफिनेशन आर कॉल्ड ऍक्च्युअल आर्ग्युमेंट. पहा, कॉलिंग फंक्शन काय करते, व्हॅल्यू पास करते. ऑर व्हेरिएबल टू फंक्शन डेफिनेशन. फंक्शन कॉलिंग काय करते, व्हॅल्यू पास करते. म्हणजे काय करणार, एक्स ची व्हॅल्यू पास करणार, वाय ची व्हॅल्यू पास करणार, इथून एक्स ची व्हॅल्यू पास करणार, वाय ची व्हॅल्यू पास करणार. कशाला, फंक्शन डेफिनेशनला व्हॅल्यूज पास करते किंवा व्हेरिएबल्स पास करते. हा लाईनीचा त्या लाईनीचा हा अर्थ होतो. फंक्शन डेफिनेशन वी रिसीव दॅट व्हॅल्यू इन व्हेरिएबल आर कॉल्ड फॉर्मल आर्ग्युमेंट्स. म्हणजे काय, फंक्शन डेफिनेशन वी रिसीव, जी काही फंक्शन डेफिनेशन आहे ती रिसीव झालेली असते. दॅट व्हॅल्यू इन व्हेरिएबल आर कॉल्ड फॉर्मल आर्ग्युमेंट्स. फंक्शन डेफिनेशनला जी काही व्हॅल्यू रिसीव्ह झालेली असते कुणाकडून, या कॉलिंग फंक्शन कडून, तर ती काय करते, ती व्हेरिएबल वरती ती व्हॅल्यू टाकून त्याच्यावरती ऑपरेशन्स करते. जर ऍडिशन असेल तर ऍडिशन, जर सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन, कोणती का ऑपरेशन असेल ती ऑपरेशन करून टाकते. तर मित्रांनो, हा प्रोग्राम मी तुम्हाला घेऊन दाखवतो. चला तर आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया आणि तो प्रोग्राम मी तुम्हाला घेऊन दाखवतो आणि बाकीचे सगळे प्रोग्राम कसे केले जाते ते सुद्धा बघून जातो. आता इथं काय दिसतंय, आपल्याला आउटपुटला काय मेसेज टाकायचा आहे, द युजर डिफाईन्ड फंक्शन, सॉरी दिस इज युजर डिफाईन्ड फंक्शन, असं आउटपुटला मेसेज टाकायचं. आता कसं टाकायचं, चला तर आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊन बघूया. लेट्स गो. आता मित्रांनो, आपल्याला काय करायचं होतं, आउटपुट स्क्रीनला मेसेज डिस्प्ले करायचं, दिस इज युजर डिफाईन्ड फंक्शन. मग आपण असं सुद्धा करू शकतो का नाही, असा नुसतं इंट मेन वापरून, प्रिंट एफ त्याच्यामध्ये वापरून, दिस इज युजर डिफाईन्ड फंक्शन. डिफाईन फंक्शन, दिस इज युजर डिफाईन्ड फंक्शन. आता आउटपुटला येईल का, हो आउटपुटला येणार. पहा आलं, दिस इज युजर डिफाईन्ड फंक्शन. तर मित्रांनो, सिंपल प्रोग्राम झाला हा. आता याला फंक्शनचा वापर करून कसा करायचा, फंक्शनचा वापर करून कसा करायचा, पहा. आधी काय करायचं, 3 स्टेप लक्षात ठेवायच्या फंक्शनच्या. पहिली स्टेप काय आहे, फंक्शन डिक्लेरेशन. पहिली स्टेप आहे फंक्शन डिक्लेरेशन. फंक्शन डिक्लेअर करा, फंक्शन डिक्लेअर करा. फंक्शन डिक्लेअर कुठं करतो, एकतर इंट मेनच्या बाहेर, इथं बाहेर, किंवा इंट मेनच्या मध्ये, म्हणजे या कर्ली ब्रेसेसच्या मध्ये, म्हणजे इथं. पण आपण काय करणार, इंट मेनच्या बाहेर, इंट मेनच्या बाहेर फंक्शन डिक्लेअर करा. कसं डिक्लेअर करायचे, वाईड, VOID, वाईड टाका. फंक्शनचं नाव काय टाका, फंक्शनचं नाव आपण फंक्शनचं नाव काय टाकू, आपण काही पण टाकू, डिस्प्ले टाकू, डिस्प्ले, DISPLAY, डिस्प्ले. फंक्शनचं नाव डिस्प्ले टाकून दिलं आणि असं ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट, ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट ठेवून असं त्याला कॉमाने क्लोज करायचं. आता काय झालं, फंक्शन डिक्लेरेशन. हे काय झालं, फंक्शन डिक्लेरेशन. फंक्शन फंक्शन डिक्लेरेशन. फंक्शन डिक्लेरेशन हे इथं झालं फंक्शन डिक्लेरेशन. आता काय करते, सेकंड स्टेप काय आहे आपली, सेकंड स्टेप कोणती आहे आपली, सेकंड स्टेप फंक्शन कॉलिंग. फंक्शन कॉलिंग, फंक्शन कॉलिंग. आता फंक्शन कॉलिंग कुठं लिहितात, इथं मध्ये. हे कट करा, हे कट करा. आता असं डिस्प्ले करायचं का आपल्याला, फंक्शनचा वापर करून डिस्प्ले करायचं ना, मग त्याच्या जागी टी कट करा. फंक्शन कॉलिंग लिहा. आता फंक्शन कॉलिंग कशी लिहायची, आठवा सिंटॅक्स आठवा. काय होतं आधी, फंक्शन नेम. फंक्शन नेम काय दिलंय आपण, डिस्प्ले, आणि त्याचे आर्ग्युमेंट्स असले तर इथं, आर्ग्युमेंट्स नसले तर राहू द्यायची. आर्ग्युमेंट असले कसं करणार आपल्याला, आता फंक्शन डेफिनेशन मध्ये जर आपल्याला ऍडिशनचा प्रोग्राम असला, तिथं जो व्हेरिएबल लागेल, तर मग समजायचं आर्ग्युमेंट्स लागायलेत, तेव्हा मग इथून आर्ग्युमेंट्स
डिक्लेअर करून टाकायची. म्हणजे इथून आर्ग्युमेंट डिक्लेअर कशी करायची, म्हणजे एक्स वरती व्हॅल्यू द्यायची, एक्स इज इक्वल टू 10 किंवा कॉमा देऊन वाय इज इक्वल टू 20 अशी व्हॅल्यू द्यायच्या. त्याला आर्ग्युमेंट्स म्हणतात. पण इथं तसं करायचं का आपल्याला काय करायचंय, सिम्पली एक मेसेज डिस्प्ले करायचंय. मग आपल्याला व्हेरिएबलची गरज आहे का, नाही. तर व्हेरिएबलची गरज नाही. फंक्शन कॉलिंग झाली. इथं काय झालं, फंक्शन कॉलिंग झाली. फंक्शन कॉल झाला. इथं फंक्शन कॉल झाला. कोणता फंक्शन, हा डिस्प्ले नावाचा फंक्शन कॉल झाला. डिक्लेअर झाला, आता कॉल झाला. कॉल करताना वाईट लावावं लागतं का, नाही. लक्षात ठेवा, बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा. आता फंक्शन डेफिनेशन लिहायची. फंक्शन डेफिनेशन कितवी स्टेप आहे, तिसरी स्टेप आहे फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डेफिनेशन DEF. फंक्शन डेफिनेशन कुठं लिहितात मित्रांनो, लक्षात करा. इथं लिहितात का, वर लिहितात का, नाही. ह्याच्यामध्ये लिहितात का, इंटमेनच्या, नाही. तर इंटमेनच्या बाहेर लिहितात फंक्शन डेफिनेशन. कशी लिहितात, वाईड टाकतात. त्यानंतर फंक्शन नेम डिस्प्ले, फंक्शनचं नाव डिस्प्ले आहे आणि असं लिहितात. त्याच्यानंतर काय करतात, एंटर दाबून ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रेसेस टाकतात आणि त्यामध्ये एंटर दाबतात. ही काय झाली, फंक्शन डेफिनेशन. इथं काय झालं, फंक्शन डेफिनेशन. DEF फंक्शन डेफिनेशन. इथं आता तुम्हाला आउटपुटला काय टाकायचं होतं, दिस इज युजर डिफाईन्ड फंक्शन असं आउटपुटला टाकायचं होतं ना. मग ती आउटपुटला टाकायची गोष्ट तुम्ही या फंक्शन डेफिनेशनच्या मध्ये लिहा. म्हणजे कुठं, या दोन्ही कर्ली ब्रेसेसच्या मध्ये लिहून टाकायची. म्हणजे इथं लिहून टाकायची. इथं काय लिहायचं, प्रिंटएफ फंक्शन लिहायचा. प्रिंटएफ प्रिंटएफ. मी तुम्हाला ऍडिशनचा सुद्धा प्रोग्राम करून दाखवणार आहे, पण आज नाही, उद्याच्या लेक्चर मध्ये. कारण की आजचं लेक्चर खूप लेंदी होत आहे. युजर डिफाईन फंक्शन, दिस इज युजर डिफाईन फंक्शन आणि याला सेमीकॉलम द्या. आता मित्रांनो काय होणार, फंक्शन डिक्लेअर झाला, फंक्शन कॉल झाल्यावर प्रोग्राम कंट्रोलर कुठे येणार, इथं येणार. इथं आल्यावर काय डिस्प्ले करणार, हा मेसेज डिस्प्ले करणार आणि परत कुठे जाणार, इथं जाणार. असा आपला पूर्ण प्रोग्राम झाला मित्रांनो. आता ह्याला रन करून दाखवतो. पहा मित्रांनो, आउटपुटला ऍज इट इज फंक्शन दिस इज युजर डिफाईन फंक्शन असं आउटपुटला आलेला आहे. म्हणजे आपला फंक्शनचा प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. हा आपला फंक्शनचा पहिला प्रोग्राम. यामध्ये आता तुम्हाला बरंचसं काही समजलं नसेल, आर्ग्युमेंट्स काय राहतात समजलं नसेल, काही काळजी करू नका. एवढं लक्षात ठेवा, फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे हे राहतंय, फंक्शन कॉलिंग म्हणजे हे राहतंय आणि फंक्शन डेफिनेशन म्हणजे हे राहते. एवढं फंक्शन डेफिनेशन राहते आणि त्याच्यात काय राहते, फंक्शनचा कोड राहते, सगळा कोड राहते, जे काही तुम्हाला एक्झिक्यूट करायचंय ते. आता मित्रांनो आपण काय करू शकता, हे फंक्शन कितीदा पण वापरू शकतो का, पहा याच्या खाली सुद्धा वापरून दाखवतो मी. एकदा आणखीन वापरून दाखवतो. आता बघूया आउटपुटला दोनदा येतं का, आउटपुटला पहा दोनदा आलं, पण इथं स्लॅश एन लावलं नव्हतं आपण म्हणून एका खाली एक आला नाही. स्लॅश इन लावलं, आता एका खाली एक येईल. पहा मित्रांनो, किती मोठा प्रोग्राम लिहावा लागला असता आपल्याला, पण एवढीशीच लाईन लिहू आपण. कितींदा पण युजर डिफाईन फंक्शन, दिस इज युजर डिफाईन फंक्शन लिहू शकतो. इथं तुम्ही 10दा डिस्प्ले फंक्शन वापरा ना, 10दा वापरा ना. तुम्हाला कोण काय म्हणणार आहे, 10दा वापरा ना तुम्ही. 10दा वापरलं तरी तुम्हाला कोण काय म्हणणार आहे. जितक्यांदा तुम्ही वापरता तितक्यांदा तुम्हाला दिस इज युजर डिफाईन फंक्शन असं आउटपुटला येऊन जाईल मित्रांनो. पहा कितींदा वापरला होता, 6दा वापरला होता. 6दा आलं का, कितींदा पण वापरा, बिंदास तुम्ही कितींदा पण वापरा. एकदा तुम्ही फंक्शन डेफिनेशन लिहिली, फंक्शन कॉल तुम्ही कितींदा पण करू शकतो. फंक्शन कॉल जितक्यादा होईल तितक्यादा हे एक्झिक्यूट होईल. काय, फंक्शन डेफिनेशन तितक्यांदा एक्झिक्यूट होईल. फक्त एकदा डिक्लेअर करावं लागतं. जर डिक्लेअर केलं नाही तर एरर येऊन जाईल, कॉल केलं नाही तरी एरर येऊन जाईल आणि फंक्शन डेफिनेशन जरी लिहिली नाही तरी एरर येऊन जाईल.
आय होप की तुम्हाला हा प्रोग्राम समजला नाही असेल आणि आजचा लेक्चर मी इथंच थांबवितो. उद्याच्या लेक्चर मध्ये फंक्शन चा वापर करून ऍडिशनचा प्रोग्राम कसा लिहायचा ते तुम्हाला सांगतो. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. बाय बाय.